सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपितांविरुद्ध गुन्हे नोंद। 61,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। पोलीस स्टेशन कान्हान। दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 5 वाजेपासून श्री संतोष गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कान्हान हे मौदा परिसरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकामी पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदार मार्फतीने माहिती प्राप्त झाली की भंडारा ते नागपूर रोडवर भंडाराकडून अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मतनी टोल नाका येथे नाकाबंदी करून खालील प्रमाणे कारवाई केली। सकाळी 8:45 वाजता एक 10 चक्का हायवे ट्रक क्रमांक MH40 CT 5691 हा भंडाराकडून नागपूरकडे येताना दिसला। त्यास थांबून वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये अंदाजे 6 ब्रास रेती मिळून आली। वाहन चालक आरोपी एक नामे आशिष रमेश हरडे, वय 32 वर्ष, राहणार कांद्री, कान्हान, तालुका पारशिवनी आणि आरोपी क्रमांक 2 किन्नर मुकेश हेमराज हरडे, राहणार कांद्री, कान्हान, तालुका पारशिवनी असे मिळून आलेल्यांचे नाव आहे। त्यांना परवान्याबाबत विचारपूस केली असता त्याने कोणतीही परवाना नसल्याचं सांगितले। मालकाचे नाव विचारले असता आरोपी क्रमांक 3 मालक प्रज्वल वानखेडे, राहणार दिघोरी, बहादुरा फाटा, नागपूर अशी माहिती प्राप्त झाली। पोलिसांनी पंचासक्षम ट्रक मधून 6 ब्रास रेती किंमत 30,000 रुपये, हायवा ट्रक क्रमांक MH40 CT किंमत 30 लाख रुपये, अँड्रॉइड किंमत 20,000 रुपये असा एकूण 30,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। सकाळी 9 वाजता एक 10 चक्का हायवे ट्रक क्रमांक MH40 CZ 4545 हा भंडाराकडून नागपूरकडे येताना दिसला। त्यास थांबवून वाहनाची पाहणी केली असता सदर वाहनामध्ये अंदाजे 10 ब्रास रेती मिळून आली। वाहन चालक आरोपी नामे प्रदीप ताराचंद उके, वय 31 वर्ष, राहणार पिपरी, कान्हान, तालुका पारशिवनी असे नाव आहे। त्याला परवान्याबाबत विचारपूस केली असता त्याने कोणताही परवाना नसल्याबाबत सांगितले। मालकाचे नाव विचारले असता अनमोल पडोळे, राहणार लक्ष्मी काटा, पारडी अशी माहिती प्राप्त झाली। पोलिसांनी पंचासक्षम ट्रक मधून 10 ब्रास रेती किंमत 50,000 रुपये, हायवा ट्रक MH40 CZ 4545 किंमत 30 लाख रुपये, एक अँड्रॉइड मोबाईल फोन किंमत 10,000 रुपये असा एकूण 30,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। दोन्ही कारवाईत एकूण 61,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नमूद 5 आरोपितांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन मौदा येथे कलम 303(2), 35, 49 भारतीय न्याय संहिता BNS सह कलम 48(8), 48(7) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व कलम 421 खान व खनिजे अधिनियम 1957, कलम 3 सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 अन्वये 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहे। सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक मंगेश गमे, नागपूर ग्रामीण।